श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2026 मकर संक्रांत ही वार बुधवार 14 जानेवारी 2026 या दिवशी असणार आहे. या दिवशी पुण्यकाळ हा मकर संक्रांतीचा दुपारी 3:13 ते संध्याकाळी 6:18 असणार आहे. महापुण्यकाळ हा दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:04 असणार आहे. एकूण 1 तास 51 मिनिटाचा हा कालावधी असणार आहे. मकर संक्रांतीचे स्वरूप, वाहन, रंग आपण बघूया. मकर संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे, उपवाहन घोडा आहे आणि संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. हातामध्ये शस्त्रमधून गदा घेतलेली आहे. स्थिती ही बसलेली असून ती उत्तरेकडून पश्चिमेकडे जात आहे. काय दान करावे? संक्रांतीच्या काळात शक्तीनुसार खालील वस्तूंचे दान करणे हे शुभ मानले जाते. नवीन भांडी, तीळ, गूळ आणि तिळाचे पदार्थ हे या दिवशी नक्की दान करावे. अन्नदान आणि गायीला गवत घास देणे हे अत्यंत शुभ मानले जाते. सोने, भूमी, वस्त्र किंवा यथाशक्ती दक्षिणा जे आहे तर ते आपण या दिवशी नक्कीच दान करावी. मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी टाळणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी दात घासणे कडुलिंबाच्या काडीने किंवा दातवण यानेच घासावे. कोलगेटचा वापर करू नये. पण हा नियम शक्यतो सर्वांनाच पाळणं शक्य होत नाही, त्यामुळे हा तुम्ही नियम वर्ज्य केला तरीही चालेल. कठोर किंवा उद्धटपणे बोलणे टाळावे. झाडे, वृक्ष किंवा गवत तोडणे टाळावे. गाई म्हशीची धार काढणे टाळावे. कामविषयक सेवन करणे टाळावे. मकर संक्रांतीचे 3 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामध्ये पहिला जो दिवस आहे तर तो 13 जानेवारी 2026 मंगळवार भोगी असणार आहे. दुसरा दिवस हा मकर संक्रांत 14 जानेवारी 2026 बुधवार हा असणार आहे. तिसरा दिवस क्रिकांत ज्याला करिदिन म्हणतात 15 जानेवारी 2026 गुरुवार हा असणार आहे. हळदी कुंकू आणि महिलांच्या दिवशी वाण वाटपाचा कार्यक्रम संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंतच. नवीन वर्षातला पहिला आणि उत्सवाचा सण म्हणजेच मकर संक्रांत आहे. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हापासून दिवस मोठा व्हायला सुरुवात होते. 2026 मध्ये मकर संक्रांत आपण बघितलेली आहे, काय आहे, कशी आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरातून या दिवशी चुकूनही या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या कोणालाच द्यायच्या नाही. या वस्तू जर आपण दिल्या तर संकटांचा सामना करावा लागेल, दारिद्र्य येईल. अशा पद्धतीने या कोणत्या वस्तू आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून सूर्यदेवाची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल. सर्वात प्रथम आपण बघूया मकर संक्रांतीला काय करावे. संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी आवर्जून कराव्या ज्यामुळे घरात सुख समृद्धी येते. या दिवशी सकाळी लवकर उठून तीळ मिश्रित पाण्याने अभ्यंग स्नान करावे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणत एकमेकांतील कटुता विसरून प्रेम वाढवावे. सूर्यपूजन ह्या दिवशी खूप महत्त्वाचे असते. सूर्याची उपासना करावी आणि जमल्यास आदित्य हृदय स्तोत्र वाचावे. त्याचबरोबर सुवासिनींनी सुगड पूजन करून एकमेकांना वाण द्यावे. यामध्ये शक्यतो नैसर्गिक वस्तू ज्यामध्ये हरभरे, बोर, ऊस असाव्यात. काय दान करावे? दानाला या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण खालील गोष्टी जर दान तुम्ही करू शकल्या तर याचे खूप चांगला फायदा होईल. त्यामध्ये सांगितल्या पद्धतीने नवीन भांडी, तीळ, गूळ दान करावा. थंडीचे दिवस असल्याने गरजू लोकांना ब्लँकेट किंवा उबदार कपड्यांचे दान करणे श्रेष्ठ आहे. काय करू नये तर या दिवशी झाडे तोडू नये, तामसिक आहार घेऊ नये, स्वच्छता राखावी, चुकीचे वाण देऊ नये, प्लास्टिकच्या वस्तू देऊ नये, काचेच्या वस्तू वाण म्हणून देणे टाळावे, त्याऐवजी उपयुक्त वस्तू द्याव्यात. आता आपण संक्रांतीला काय करावे, काय टाळावे अशी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. त्याचबरोबर आता आपण
माता लक्ष्मीचा आशीर्वाद टिकून ठेवण्यासाठी मकर संक्रांतीला कोणत्या 3 वस्तू घराबाहेर देऊ नयेत यावरती सविस्तर माहिती घेऊया. मकर संक्रांत हा दानाचा सण आहे. हे आपण सर्वांनाच माहीत आहे. या दिवशी केलेले दान आपल्याला 1000 पटीने पुण्य देते. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या शास्त्रात अशा 3 गोष्टी सांगितल्या आहेत ज्या संक्रांतीच्या दिवशी घराबाहेर देणे किंवा कोणाला दान करणे म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याला देण्यासारखे आहे. या चुकांमुळे माता लक्ष्मी रुष्ट होऊ शकते आणि घरात दारिद्र्यता येऊ शकते. चला जाणून घेऊया ह्या कोणत्या खास 3 वस्तू आहेत ज्या चुकूनही आपल्याला आपल्या घरातून कोणालाच द्यायच्या नाहीये. त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू जी असणार आहे ते म्हणजे मीठ. पहिली महत्त्वाची वस्तू मीठ असते. मीठ हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते कारण त्याची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी जर कोणी तुमच्याकडे मीठ मागायला आले तर चुकूनही देऊ नका. संक्रांतीला मीठ घराबाहेर दिल्याने घरातील आर्थिक बरकत निघून जाते आणि कर्जाचा डोंगर वाढू शकतो. जर तुम्हाला दान करायचे असेल तर आज बाजारातून नवीन मिठाचे पॅकेट आणून ते दान करा, पण स्वतःच्या डब्यातील वापरलेले मीठ कोणालाही देऊ नका. त्यानंतर जी पुढची वस्तू असणार आहे ते म्हणजे संध्याकाळच्या वेळी दूध किंवा दही जे आहे तर ते चुकूनही मकर संक्रांतीच्या दिवशी कोणालाही देऊ नये. पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा संबंध चंद्राशी आणि लक्ष्मीशी असतो. मकर संक्रांतीला विशेषतः सूर्यास्तानंतर संध्याकाळी घरातील दूध किंवा दही कोणालाही उसने किंवा दान म्हणून देऊ नका. असे मानले जाते की संक्रांतीच्या संध्याकाळी दूध दिल्याने घरातील शांतता भंग पावते आणि समृद्धीला खीळ बसते. त्यामुळे या वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका. त्याचबरोबर तिसरी जी वस्तू आहे म्हणजे ती सुई, कात्री किंवा कोणतीही धारदार वस्तू. मकर संक्रांत हा नात्यामधील गोडवा वाढवण्याचा सण आहे. या दिवशी कोणालाही सुई किंवा धारदार वस्तू भेट म्हणून उसने देऊ नका. यामुळे घरातील सदस्यांमध्ये वादविवाद वाढतात आणि माता लक्ष्मी अशा अशांत घरात वास करत नाही. वाण लुटताना सुद्धा अनेक महिला कात्री किंवा चाकू देतात. ही चूक चुकूनही करू नका. जर तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर या दिवशी तिळगुळ, काळे वस्त्र, नवीन भांडे किंवा अन्नदान करा. हे दान करताना तुमचे मन जे आहे तर ते निर्मळ ठेवा, तरच त्याचा शुभ लाभ तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर ज्या चुका टाळायला सांगितलेल्या आहेत त्या जर चुका टाळल्या तर संपूर्ण आपला मकर संक्रांतीचा जो सण आहे तर तो अगदी आनंदाचा आणि भरभराटीचा जाईल. कारण नवीन वर्ष जे आहे तर ते खूप महत्त्वाचं असतं आणि मकर संक्रांत ही नवीन वर्षातील पहिलाच सण असतो. या दिवशी चुकूनही आपल्याकडनं चुका होता कामा नये. कारण असं म्हणतात की संक्रांतीला आपण जे काही करतो त्याचं 1000 आणि लाखो पटीने आपल्याला परत मिळतं. त्यामुळे चुकूनही चुका करू नका. ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्या टाळाच, ज्या करायच्या आहेत त्या कराच. अशा पद्धतीने संपूर्ण आपण मकर संक्रांत 2026ची जी माहिती आहे तर ती बघितलेली आहे. आता त्याचबरोबर या दिवशी कोणत्या वस्तू आपल्याला कोणाला द्यायच्या नाहीत तेही बघितलेलं आहे. कोणत्या वस्तू दान कराव्या हेही बघितलेलं आहे. त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी या छोट्या वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या गोष्टींची काळजी नक्की घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा. तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करून त्यांना या चुकांपासून वाचवा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.